नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, जुलै 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील कोणत्या शहरात ग्रीन हायड्रोजन व्हॅली 2025 आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए अमरावती या शहरामध्ये जुलै 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील ग्रीन हायड्रोजन व्हॅली अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि यालाच आपण ग्रीन सिटी असे म्हणतो मित्रांनो, अमरावती या जिल्ह्याला। आणि ही आयोजन करणार आहे मित्रांनो 18 ते 19 जुलै 2025 मध्ये आणि याचे उद्घाटन चंद्रबाबू नायडू यांच्याकडून करण्यात आलेले आहे। अमरावती भारताची पहिली ग्रीन हायड्रोजन सिटी आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, 51 वार्षिक G7 शिखर परिषद कोठे आयोजित केली जात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी कॅनडा। कॅनडामध्ये 51वी वार्षिक G7 शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मिस इंडिया 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? मिस इंडिया 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मानिका विश्वकर्मा। मिस इंडिया 2025चा किताब जिंकलेला आहे मानिका विश्वकर्मा यांनी। मिस युनिव्हर्स 2025 थायलंडमध्ये आयोजित केलेले होते। तानिया शर्मा हे उत्तर प्रदेशाचे रहिवासी आहेत। नेक्स्ट प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे गव्हर्नर कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे गव्हर्नर जनरल बनलेले आहे। त्याबद्दल काही थोडक्यात माहिती घेऊ। स्थापना झाली 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना झालेली रिझर्व्ह बँकची। त्याचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि 25वे हे शक्तिदास हे 25वे गव्हर्नर होते। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने दक्ष नावाचा नवीन सुपरटेक उपक्रम सुरू केलेले आहे? कोणत्या संस्थेने दक्ष नावाचा नवीन सुपरटेक उपक्रम सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आरबीआयने हे संस्थेने दक्ष नावाचा नवीन सुपरटेक उपक्रम सुरू केलेले आहे। नीती आयोगाची स्थापना हे नरेंद्र मोदी करतात। आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहे। स्थापना 1 एप्रिल 1935 आणि नाबार्ड के व्ही शहाजी हे अध्यक्ष आहे मित्रांनो आणि याचे मुख्यालय आहे मुंबईमध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहे? देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहे? तर 5 आहे महाराष्ट्रामध्ये। मित्रांनो कुठे कुठे नक्की मला कमेंट करा। नेक्स्ट प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी करमवीर भाऊराव यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील भूतान चळवळीचे जनक कोण आहे? भारतातील भूतान चळवळीचे जनक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आचार्य विनोबा भावे हे भारतातील भूतान चळवळीचे जनक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर नागपूरमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ। नेक्स्ट प्रश्न आहे, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली मुंबईमध्ये सुरू केलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी यशवंतराव चव्हाण यांचे आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र। नेक्स्ट प्रश्न आहे, अबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अबोली हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्गमध्ये आहे। तर या प्रश्नाचे
उत्तर आहे ऑप्शन ए सिंधुदुर्ग. नेक्स्ट प्रश्न आहे संत गाडगे बाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गाडगे बाबा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावतीमध्ये आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी अमरावतीमध्ये संत गाडगे बाबा विद्यापीठ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय घटनेत कोणते कलम हे घटना दुरुस्तीची प्रक्रिया सांगते? भारतीय घटनेत कोणते कलम हे घटना दुरुस्तीचे प्रतिक्रिया सांगते? मित्रांनो हे कलम आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 368. 368 कलम हे भारतीय घटनेत घटना दुरुस्तीचे प्रतिक्रिया सांगते. नेक्स्ट प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटना नामक दर्जा देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ए ऑप्शन ए 73वी. पंचायत राज व्यवस्थेला 73वी घटना दुरुस्तीने घटना नामक दर्जा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्राचे पठार बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सूर्यमालातील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्यमालातील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर बुध हा सर्वात जवळचा ग्रह आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी बुध. नेक्स्ट प्रश्न आहे चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1842 मध्ये चले जाव चळवळ सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे संगीताचा वेद म्हणून कोणता वेद ओळखला जातो? संगीताचा वेद म्हणून कोणता वेद ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सामवेद हा ओळखला जातो संगीताचा वेद म्हणून. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशात कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशाचा कितवा क्रमांक लागतो? तर 3रा लागतो. पहिला आहे मित्रांनो राजस्थान, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखतात? मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे द राईट्स ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे द राईट्स ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक आहे. राहुल द्रविड हे IPL 2025 मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान रॉयल. प्रश्न क्रमांक 2 आहे सूर्य किरण हा भारतात आणि कोणत्या देशाचे संयुक्त लष्करी सराव आहे? तर नेपाळ या देशाचे लष्करी संयुक्त आहे नेपाळ. नेक्स्ट प्रश्न आहे द्रविड कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4 संविधान दिवस टिंब रोजी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 5 वर्षे. भारताचा उपराष्ट्रपती हा 5 वर्षासाठी निवडला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये विशाळगड हा किल्ला स्थित आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. काळा घोडा उत्सव हा मुंबई शहरामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे अजिंक्य तारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे अजिंक्य तारा किल्ला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? तर हे फ्रेंड मिस्टेक झालेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात या राज्याला सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पंचतंत्र हे लेखक कोण आहे? तर विष्णू शर्मा हे पंचतंत्र यांचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? तर दुधना नदी ही जालना जिल्ह्यातून वाहते. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरता दिला जातो? तर कुस्ती या खेळासाठी महाराष्ट्र केसरी पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आरबीआयचे मुख्यालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर 1969 रोजी बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे देशाचे वित्तीय कोण तयार करते? तर वित्तीय मंत्रालय हे देशाचे वित्तीय तयार करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली आहे? तर पॅरिस या शहरामध्ये 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर येथे अंतूर किल्ला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1646 मीटर आहे कळसुबाई शिखराची उंची. नेक्स्ट प्रश्न आहे बखर हा टिंबटिंब लेखनाचा एक प्रकार आहे. तर इतिहास हा बखर हा इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते? तर लोथल हे हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय संसदेने टिंबटिंब साली हिंदू विवाह कायदा सहमत केला? तर 1955 रोजी भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा सहमत केला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार माथुर हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगर रांगा जातात? तर बालाघाट हे धाराशिव जिल्ह्यामधून डोंगर रांगा जातात. नेक्स्ट प्रश्न आहे ऑपरेशन ब्लू फ्रीडम ही कशाशी संबंधित आहे? तो ब्लू व्हेल मासा सुरक्षा यासाठी ऑपरेशन ब्लू फ्रीडम ही संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज संघटनेची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर लोणेर येथे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेले आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती होऊन गेलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर लोक कल्याण यासाठी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र स्थापनेचे सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 2010 मध्ये साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते? तर महात्मा गांधी. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई कामगार संघ ची स्थापना कोणी केली? तर नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती हे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती हे दहन केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणता? तर मरीना बीच चेन्नई येथे आहे, 1300 किमी. नेक्स्ट प्रश्न आहे, 1971 मध्ये पाकिस्तानची विभागणी करून कोणत्या नवीन देश निर्माण झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बांगलादेश. 1971 मध्ये पाकिस्तानाची विभागणी होऊन बांगलादेश हा नवीन देश निर्माण झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्याची सीमा लागू आहे? तर 6 जिल्ह्याची सीमा लागून आहे बीड जिल्ह्याला. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था ही पुण्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहे? तर 288. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याची संख्या ही 288 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर इचलकरंजी येथे आहे आणि कोल्हापूर जिल्हा आहे. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र हत्ती रोग संशोधन केंद्र. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती टिंब स्तरीय आहे? तर 3. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती हे 3 स्तरीय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा नदी ही सर्वात लांब नदी आहे. 25 किलोमीटर म्हणजे 2525 किलोमीटर. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? हिराकुंड हे धरण सर्वात लांब धरण आहे आणि हे महानदीवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता? NH44 श्रीनगर ते कन्याकुमारी. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? तर डेहराडून येथे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी.